कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी फळबाग लागवडीला चालना द्यावी असे आवाहन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले। महाड तालुक्यात मागेल त्याला काजू योजनेसह VBG रामजी अभियानांतर्गत काजू आणि आंबा घन लागवड उपक्रमाचा शुभारंभ मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। मौजे विनेर येथील शेतकरी किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत 0.20 हेक्टर क्षेत्रावर CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू लागवडीला सुरुवात करण्यात आली। तर मौजे नातोंडी येथील ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर VBG रामजी योजनेअंतर्गत 0.25 हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान आहे की आता आपण पाहत आलो सगळ्या शेती ओस पडलेल्या आहेत, कोण भात लागवड करत नाही। तर हे जोडधंदा म्हणून जो काय आपला फळबाग लागवड आहे ते आपल्या खात्यातून या नवीन ह्याच्यामधून जी झाडं लागवड करायची आहे ती लावा। तुम्हाला सर्वतोपरी आमचं कृषी खातं, आमचं फळबाग लागवड आणि आमचं सगळं डिपार्टमेंट तुम्हाला सहकार्य करेल। शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन करतो की या फळबागवडाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। आता मागेल त्याला काजू ही एक योजना आमची आहे, ज्याच्याकडं अडचण आहे त्याला आम्ही हे काजू देतो आणि काजूचं पीक असं आहे की ते वर्षातून येतं, कोणी गुरं प्राणी खात नाही आहेत आणि त्यासाठी शाश्वत उत्पन्न या काजूला मिळतं। त्यांनाही आपण अनुदान देतो या आमच्या ह्याच्यातून। परंतु ज्याला मागेल त्याला काजू ही एक योजना वेगळी आहे, ती पण आपण लागवड करा आणि आपण धनसंपदा व्हा।